शब्द नहीं आ रहे. Why? Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. Let's go on to the word of God this afternoon. आणि देवाच्या वचनामध्ये जाऊ आपण या दुपारच्या वेळेस. You know, I always tell the presence of God is not dependent on our feelings. आणि मी नेहमी म्हणत असतो की आपल्या देवाची उपस्थिती आपल्या इच्छेप्रमाणे नसते. It is not dependent on our mood. It is dependent on the promise of God. आणि ते आपल्या मूड प्रमाणे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे नसते. Amen. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे. कितने लोग, how many of you also rejoice in the presence of God? आणि किती लोक देवाच्या Amen. सानिध्यात आनंद करतात. Amen. Hallelujah. Hallelujah. I tell you, mid of many things, whatever we go through, the presence of God brings joy in our lives. आणि आपण ह्या दिवसांमध्ये किती अवघड परिस्थितीतून जरी गेलो असलो तरी देवाची उपस्थिती आनंद आपल्या जीवनात आहे. There is joy in the presence of God. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे. So I believe this evening we're going to experience His joy forever in our lives. Amen. आणि आज आपण पाहणार आहोत त्याची उपस्थिती आणि त्याचा आनंद. How many of you are excited for the God's word? आणि किती जण देवाच्या वचनासाठी Amen. उत्साहित आहेत. You know, coming week it's a Christmas week. It's a Christmas week. आणि And येणारे आठवडा हा क्रिसमस नाताळचा आठवडा आहे. I tell you, Christmas is not just a celebration. It is a place where God's deliverance came over our life. आणि नाताळ हा फक्त साजरा करणारा दिवस नाही, परंतु हा आपल्या जीवनात मुक्तता आणणारा, सुटका आणणारा दिवस आहे. Oh, we not just celebrate His birth, but we encounter His presence in our life every day. आणि आपण फक्त त्याचा जन्मोत्सव साजराच करत नाही, परंतु त्याला आपल्या जीवनात प्रत्येक दिवशी अनुभवतो. How many of you believe that this week we're going to experience Jesus like never before? आणि किती जणांना असा विश्वास आहे की ह्या आठवड्यात आपण तो अनुभव घेणार आहे जो आतापर्यंत घेतला I नाही. want to tell you, if you are excited, आणि मला तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही उत्साहित if असाल you are expecting, आणि जर तुम्ही आशा धरता, God's kingdom going to move mightily in our lives. तर देवाचं राज्य आपल्या जीवनात It's going to move mightily in our life. आणि महानरित्या देवाचं राज्य आपल्या मध्ये कार्य करते. Amen. कितने लोग excited है आने वाला week के लिए? Amen. आणि किती जण उत्साहित आहेत पण येणाऱ्या आठवड्यासाठी. And how many people are expecting great things from Jesus? आणि किती जण महान गोष्टी अशी देवाकडून अपेक्षा करतात. So as it's gonna be coming week, that's we're gonna celebrate Christmas. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण नाताळ साजरा करणार. I believe God has given something very important through the scripture for today. आणि त्यासाठी देव एक महत्त्वाचा ह्याच्यातून वचनातून देव आपल्याशी बोलणार आहे. I want to call this message as carrying Jesus in spirit. आणि मी ह्या वचनासाठी ह्या अध्यायासाठी म्हणून की देवाला घेऊन चालणे, देवाला Carrying Jesus in spirit. आणि देवाला आत्मेमध्ये घेऊन चालणे. Can someone read the Gospel of Luke, chapter 1, verse 26 to 35? आणि लूक याचा पहिला अध्याय 26 to 35. आणि 26 पासून ते 35. 35 पर्यंत. The Gospel of Luke, chapter 1, verse 26. आणि लूक याचा पहिला अध्याय वचन 26 ते 35 Yes, पर्यंत. if you all got it, can someone read in Marathi? अलिशेबच्या गरोदरपणाच्या 6व्या महिन्यात देवाने गॅब्रिएल दूताला गालिल प्रांतातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारिकेकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारिकेचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवंदन, तुझ्यावर कृपा झालेली आहे, प्रभू तुझ्या बरोबर आहे. परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवचनाचा अर्थ काय याची तिला नवल वाटली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. पहा, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल.
त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्व काळासाठी राज्य चालवेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. तेव्हा मरिया दूताला म्हणाले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करेल. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्यास देवाचा पुत्र म्हणतील. Amen. Hallelujah. Hallelujah. Here is a very important thing that happened before the birth of Jesus. आणि इथे खूप महत्वाची गोष्ट घडली प्रभू येशूचा जन्म होण्याअगोदर. Here is the announcement to Mary about the birth of Jesus. आणि इथे मरियेला सूचना दिली होती प्रभू येशू जन्म होण्याच्या अगोदर. Here in the verse 28 says like this. आणि इथं 28 वचन असं सांगतं, The angel of God came to Mary and said, Rejoice. आणि देवाचा दूत आला आणि मरियेला सांगितलं की आनंद कर. In her situation, the angel of God came and said, Rejoice, Mary. आणि तिच्या परिस्थितीत देवदूत येऊन तिला म्हणाला, तुझ्या ज्या परिस्थितीत आहे त्यात आनंद कर, Because you are highly favored by God. कारण तू देवाच्या कृपेत आहेत खूप. The Lord is with you. कारण देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. And you are so blessed among any women. आणि त्यामुळे तू सर्व स्त्री जातीमध्ये आशीर्वादित आहे. You know, this is a very important message that need to be conveyed before the birth of Jesus. This is a very important message आणि हे खूप महत्वाचा संदेश आहे. that need to be conveyed before the birth of Jesus. आणि प्रभू येशूच्या जन्माअगोदर ते होणं गरजेचं होतं. You know why it is very important? आणि तुम्हाला माहिती का हे का महत्वाचं आहे? It speaks about God's word coming over a woman. आणि कारण हे वचन दर्शवते की देवाचं वचन त्या स्त्रीच्या जीवनात आलं Through the angel Gabriel. देवदूत गाब्रिएलद्वारे. The God's word was coming to the Virgin Mary. आणि देवाचं वचन हे त्या लग्न न झालेल्या स्त्री त्या मरियेवर आलं. You know, when I was reading this particular verse, आणि जेव्हा मी हे वचन वाचतो, where the word of God coming into a woman's life, आणि देवाचं वचन त्या स्त्रीच्या जीवनात आलं, I was deeply taken back into the book of Genesis. आणि मी उत्पत्तीच्या जुन्या पुस्तकात जातो. Can now someone read that verse, please? Genesis 1. Genesis 1. आणि उत्पत्ती 1 Chapter verse 1 to 3. आणि वचन 2 ते 3. Yeah. Sorry, Genesis 3:16. I'm sorry. Genesis 3:16. आणि उत्पत्ती 3रा अध्याय आणि 16वा वचन. Yes. परमेश्वर देव स्त्री म्हणाला, मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन आणि तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर अधिकार चालवेल. You see, this also was a word of God to a woman. आणि तुम्ही पाहू शकता की हे अजून एक अभिवचन किंवा वचन आहे देवाकडून स्त्रीसाठी. To a first woman called Eve. आणि जी म्हणजे पहिली स्त्री हवा. And it was not a great message. आणि तो चांगला संदेश नव्हता. The message was very disastrous. आणि हा संदेश खूप वाईट असा होता. You know why? Because now the sin has entered the mankind. कारण पाप हे मनुष्याच्या जीवनात आलं. And now God was first cursing the serpent, which is the devil. आणि त्यामुळे देव पहिलं त्या सर्पाला म्हणजे सैतानाला शाप दिला. Then he cursed the world. आणि त्यानंतर त्याने जगाला शाप दिला. Then now he is cursing Eve. आणि त्यानंतर देवाने हवेला शाप दिला. What was the curse? आणि ते शाप काय होतं? The word was this. आणि ते वचन असं होतं, I will greatly multiply your sorrows on your conception.
and your conception. 16th verse. आणि देव स्त्रीला म्हणाला, मुलांना जन्म देतेवेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन. The first word was, I will give great sorrow in you. आणि देव पहिलं वचन काय सांगतं की तुला खूप वेदना मी देईन, खूप दुःख देईन. It was speaking about a birth. आणि हे इथे जन्माबद्दल सांगितलं आहे. The first birth that man is going to ever do. आणि पहिलं जन्म जे मनुष्याद्वारे होतं. A first birth that going to ever happen between Adam and Eve. आणि आदम आणि हवा यांच्यामध्ये पहिला जन्म जो झाला त्याच्याबद्दल. And God's word was this. आणि देवाचं वचन असं होतं, Eve, हवा, I will give you great sorrow in your birth. आणि देव बोलला, हवा मी तुला खूप वेदना देईल तुझ्या मुलांना जन्म देते. Because the sin has entered your life. कारण पाप तुझ्या जीवनामध्ये आलं. The same birth that you need to give with rejoicing. आणि जे सारखा जन्म आनंदाने तुला द्यायचा होता. The birth that you should have given with joy. ते जन्म जे तू उत्साहाने आणि आनंदाने द्यायला The पाहिजे. birth that you should have given with gladness. आणि ते जन्म जे आनंदाने आणि उत्साहाने द्यायला पाहिजे. But now, because sin entered your life, परंतु आता तुझ्या जीवनात पाप आल्यामुळे I am going to multiply, not rejoice, not joy, but sorrow in the birth. आणि त्या पाप तुझ्या जीवनामध्ये आल्यामुळे वेदना आणि शाप याच्याने तू आणि दुःख याच्याने तू जन्म देशील. In pain, आणि तुझ्या वेदना you shall bring forth the children. आणि तुझ्या वेदनात तू तुझ्या मुलांना जन्म Can देशील. you imagine how disastrous was the first birth? आणि तुम्ही विचार करू शकता कसा किती वाईट आणि हे होतं ते पहिलं जन्म. The first birth of Adam and Eve, between Adam and Eve. आणि पहिलं जन्म आदम आणि हवेमधनं. And God's word came. आणि देवाचं वचन असं आलं, Because you all had a covenant with sin, आणि तुम्ही पापाशी करार केल्यामुळे you're gonna experience a great sorrow. आणि त्यामुळे तू पाहशील खूप वेदना जन्म देण्याची. And in pain, आणि ते पण त्रासात. you're gonna bring forth your children. आणि तू जन्म देशील तुझ्या मुलांना. You know, even though this word at that time was spoken to Eve, आणि त्या काळात हवेला हे वचन देव बोललं होतं. it is indeed true. आणि हे खरं सत्य आहे. From the first birth, पहिल्या जन्मापासून every generation was born out of cry and pain. आणि त्या पहिल्या जन्मापासून प्रत्येक पिढीतला जन्म हे आश्रुने वेदनाने झालेले. You know, when God says sorrow, आणि जेव्हा देव म्हणतो वेदना, when God says pain, जेव्हा देव म्हणतो त्रास, He's not just speaking about a physical pain. तो फक्त शारीरिक त्रासाबद्दल नाही सांगत. He's speaking even about a spiritual pain. परंतु तो आध्यात्मिक वेदनाबद्दल त्रासाबद्दल. He is speaking about a spiritual sorrow. आणि तो आध्यात्मिक त्रासांबद्दल, दुःखाबद्दल. You know why every birth was a spiritual pain and a spiritual sorrow? आणि तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक जन्म हा आध्यात्मिक आणि आध्यात्मिकरित्या वेदनादायी आहे. Because from there on, कारण इथून every birth is going to happen out of sin. कारण इथून प्रत्येक जन्म हा पापापासून झालेला आहे. Everyone who gonna born आणि जो कोणी जन्मला will be born out of sin. तो पापापासून जन्मला. Because the first man sinned. कारण पहिल्या मनुष्याने पाप केले. Because Adam and Eve conceived sin inside them. आणि कारण आदम आणि हवेने ते पाप स्वीकारले त्यांच्यामध्ये. Because of that cause, आणि त्या कारणामुळे from there on, तेव्हापासून every birth of mankind will be filled with sorrow and pain. आणि त्यामुळे त्या काळापासून प्रत्येक मनुष्य त्रास आणि वेदनांनी जन्मला. Sin came inside them आणि पाप त्यांच्यामध्ये आला. because the work of flesh was activated inside them. कारण शरीराची कृत्य हे त्यांच्या जीवनात कार्य करण्यास. Because of the works of flesh, आणि
शरीराचे कार्य sin entered man. आणि ते पाप मनुष्याच्या आलं And because sin entered man, आणि ते पाप मनुष्याच्या आल्यामुळे every birth was filled with sorrow and pain. त्यामुळे प्रत्येक जन्म हा वेदना आणि त्रासाने झाला. From the first birth. पहिल्या जन्मापासून जे उत्पत्ती झाली. From there on, every birth that ever man took was filled with sorrow and pain. आणि त्यामुळे तेव्हापासून झालेला प्रत्येक जन्म हा त्रास आणि वेदना यांपासून झालेला जन्म. I tell you people, our life was like that life. आणि मला तुम्हाला सांगते आपलं जीवन हे तसं होतं. We all born with sin. आपण सर्व पापापासून जन्मलेलो होतो. Our births were all filled with sorrows and pain. आणि आपला जन्म हा त्रास आणि वेदनेने भरलेला होता. There was no solution for it. आणि त्याचा कोणताही उपाय नव्हता. Because of the tragedy that man created for himself. आणि जे परिस्थिती जे मनुष्याने त्याच्यासाठी तयार करून केलेली होती. God said, देव बोलला, indeed, त्या that same birth that need to happen with joy is now filled with sorrow. त्यामुळे ते जन्म आनंदाने होण्याऐवजी त्रासात आणि दुःखात. The same birth that need to happen with gladness is filled with pain. आणि तो जन्म जो आनंदाने व्हायला हवा होता परंतु तो वेदना आणि त्रासात भरला. So उसके बाद, after that, आणि त्यानंतर after this word came to Eve, हे वचन हवेला आल्यानंतर every birth that every woman gave in this world was filled with sorrow and pain. आणि प्रत्येक हे वचन हवेला आल्यानंतर प्रत्येक स्त्री हे या वचनाप्रमाणे जन्म त्रास आणि वेदनेने देते. Every birth that came out of Adam and Eve was filled with pain and grievousness and with sorrowness. आणि प्रत्येक जन्म आदम हवेपासून झालेला हा वेदना आणि त्रासाने झालेला होता. No man ever succeeded that sorrow and pain. आणि कोणताही मनुष्य त्या त्रासातून त्या वेदनातून बाहेर पडू शकला. कितने बच्चे पैदा हुआ, कोई भी ये सॉरो और पेन को जीत के नहीं पैदा किया. आणि प्रत्येक मनुष्य जे यापासून जन्मला तो त्या वेदनातून त्रासावर तो विजय. Every kid, every birth that ever happened in the world was happening through this pain and in sorrow. आणि प्रत्येक मुलाचा जन्म प्रत्येक मूल या त्रासातून या दुखणेतून वेदनातूनच जन्मलं. Physical pain in Eve's body. आणि शारीरिक वेदना त्या हवेच्या शरीरात. And also a spiritual pain behind the birth of the kid. आणि आध्यात्मिक वेदना त्या बाळाला जन्म देणे. You know what is that spiritual pain? आणि तुम्हाला माहिती आहे काय होता तो आध्यात्मिक वेदना. Every kid that was giving birth was coming out of sin. आणि समस्या म्हणजे प्रत्येक मूल हे ते पापापासून जन्म. Can you imagine how bad it is? आणि तुम्ही विचार करू शकता किती वाईट आहे. The same man who need to multiply with the God's nature is now multiplying with sin. आणि तोच मनुष्य देवाच्या स्वभावाने निर्माण व्हायला हवा परंतु तो त्या पापाद्वारे निर्माण होतो. In Genesis 1, आणि उत्पत्तीच्या पहिल्या when God made Adam and Eve, जेव्हा देवाने आदम आणि हवेला बनवलं, God said, "Be fruitful and multiply." आणि देव बोलला बहुगुणित व्हा, सफल व्हा. And how they can be fruitful and multiply? आणि कसं ते फल देणारे आणि बहुगुणित होणारे. Because the word of God says Adam and Eve was made in the image of God. कारण आदम आणि हवा हे देवाच्या प्रतिरूपेत बनवलेले. They were filled with God's nature inside आणि them. ते देवाच्या स्वभावाने त्यांच्या ह्याच्यात बनवलेले. The God's glory and holiness was inside them. आणि कारण देवाचे गौरव त्याचं Holiness. आणि त्याची पवित्रता त्यांच्यामध्ये होती. That's why that multiplication was planned with joy and gladness. आणि त्यामुळेच ते That multiplication of mankind was meant to be joy and with gladness. आणि त्यामुळे ते बहुगुणित होण्याची जी हे होती ते त्या उत्साहाने त्या गोष्टीने व्हायला. But one disaster of man's decision, परंतु एक
एक चुकीच्या निर्णयामुळे one disaster due to a man's decision. आणि एक समस्या जे एक नाश त्यांच्यामध्ये आला मनुष्याच्या निर्णयामुळे Turned the same multiplication into pain and sorrow. तेच म्हणजे दुःखात ठरले And with sorrow. आणि त्यांच्या त्रासात ठरले And that was the biggest chaos that man created for himself. आणि ते महत्वाचं एक Disaster. That's a disaster man created for himself. डिझास्टर त्यांनी त्यांच्या स्वतःला तयार केलं. And then, आणि त्यानंतर out of all those women who gave birth in sorrow and pain, आणि त्यानंतर प्रत्येक स्त्रीने जो जन्म दिला त्या त्रासामध्ये something great happened in the Luke chapter 1 verse 28. परंतु काहीतरी विशेष असं घडलं लूक याच्या पहिल्या अध्यायात. You know, every birth of every man was happening with pain and sorrow from there, from the garden. आणि तुम्हाला माहित असेल त्या एदेन बागेपासून प्रत्येक जन्म हा दुःखात आणि त्रासात झाला, परंतु इथे काहीतरी विशेष झालं. But first time, परंतु पहिल्यांदा a different message was given to a woman. आणि वेगळा असा अभिवचन स्त्रीला दिलं होतं. For the first time, that message which was given in the garden was changed. आणि पहिल्यांदा तो असा अभिवचन दिलं जे आदामाच्या त्या एदेन बागेत दिलेल्या अभिवचनापेक्षा वेगळं होतं. Means when every time a woman was conceived, आणि pregnant, प्रत्येक वेळेस जेव्हा स्त्री जन्म देते, that time that word of Genesis 3:16 will come out. आणि त्यावेळेस प्रत्येक स्त्री ते वचन त्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनात येतं. What was that verse? आणि ते वचन काय होतं? That your birth, your pregnancy will be filled with sorrow and pain. आणि ते वचन म्हणजे तुझे जन्म देण्याची वेळ हे दुःख आणि त्रासाची असणार आहे. Whatever man you gonna bring out will be a sorrow and pain. आणि जे काय मूल किंवा जे काय मनुष्य तू आणशील ते त्रासात आणि दुःखात येणार. Because all of us were giving birth in sin. आणि कारण आपण प्रत्येक जण हे पापामध्ये जन्मलेलो आहोत. But something special happened in Luke 1:28. परंतु काहीतरी विशेष असं लूक याचा पहिला अध्याय 28 An angel was sent to women Mary. आणि एक देवदूत मरियेकडे पाठवला. And the message was not highly sorrowful. आणि ते वचन हे दुःखदायी किंवा वेदनाचं नव्हतं. But the message was this: परंतु ते वचन असं होतं, Mary, rejoice. आणि ते वचन असं सांगत होतं की मरिया तू आनंद कर. Come on, say rejoice. आणि सांगूया आनंद कर. Come on, say rejoice. आनंद कर. You know why? का? Because now the one who is born in your stomach, आणि परत कारण जो तुझ्यामध्ये जन्मणार आहे तुझ्या गर्भात, the one who is going to be formed in your womb, जो तुझ्या गर्भाशयात वाढणार आहे, is not an ordinary man. तो एक सर्वसाधारण मनुष्य नाही. He is the Son of God and his name is Jesus. परंतु तो देवाचा पुत्र आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू असं. Verse 32 speaks like this. आणि वचन 32 असं सांगतं, He will be a great one. आणि तो एक महान असा व्यक्ती होईल. And he will be called the Son of the highest God. आणि तो देवाचा थोर पुत्र असा त्याला म्हणण्यात येईल. And the Lord God will give him the throne of his father David. आणि प्रभू देव त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. Your life and my life was like that Eve. आणि तुमचं जीवन माझं जीवन हे त्या हवेप्रमाणे होतं. Our lives were like that Eve. तुमचं जीवन माझं जीवन हे त्या हवेसारखं होतं. Where because of sin, परंतु त्या पापामुळं whatever you are doing, it is full of sorrow and it's full of pain. कारण त्या पापामुळं तुम्ही जे काही करत होतं ते सर्व दुःख आणि वेदना या होतं. Whatever gave birth out of you were full of sorrow and your pain. जे काही जन्म तुमच्यापासून होत होता ते सर्व वेदनेत आणि त्रासात होत होता. Not just the physical birth, not just a kid.
फक्त एक शारीरिक जन्म नाही, I'm telling about everything that we were doing. आणि जे काही आपण गोष्टी करतो Our works of our hands were cursed आणि जे काही आपल्या हाताने आपण करतो ते सर्व शापित होतो, because the sin was inside us. कारण पाप आपल्यामध्ये होतं. But today I want to tell something. परंतु आज मला तुम्हाला काहीतरी सांग. 2000 years back, 2000 वर्षापूर्वी when this Jesus, who is the Word of God, प्रभू येशू जो देवाचं वचन होता, when he wants to get formed in the flesh, जेव्हा तो शरीरात आला, God decided a woman called Mary, प्रभू परमेश्वराने निश्चय केला मरियेसाठी, and God sent a message to that woman, आणि देवाने त्या स्त्रीसाठी वचन पाठवलं, and that message was not the same message he gave to Eve. आणि तो संदेश तो हवेला दिलेला त्या संदेशाप्रमाणे नव्हता. God said, "Rejoice, Mary. परंतु देवाचा संदेश हा होता की आनंद कर मरिया, You are highly favored one, कारण तू देवाच्या महान कृपेत आहे, because Lord is with you. कारण देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. All this are going to happen in your life because the birth, the one who is going to come inside you, कारण हे सर्व गोष्टी घडणार आहे कारण जो तुझ्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे, is not an ordinary man. कारण तो एक साधारण मनुष्य The नाही, one who is going to come inside you is God Himself. कारण जो तुझ्यामध्ये जन्म घेणार आहे तो परमेश्वर देव स्वतः आहे. The Word of God Himself is going to come as a flesh inside your womb. आणि देवाचं वचन हे शरीरासारखं तुझ्या गर्भात येणार आहे. That's why the Word of God came forth and said, "You are not called for sorrow, but you are called to be rejoicing." आणि त्यामुळे देवाचं वचन सांगते की तुला दुःख आणि दुःख करण्यासाठी, शोक करण्यासाठी बोलवलं नाही, परंतु आनंद करण्यासाठी. You are not called to carry pain, but you are a highly favored one of God. आणि तुला ते त्रास घेऊन चालण्यासाठी बोलवलं नाही, परंतु देवाच्या कृपेमध्ये चालण्यास To बोलवलं. that day, when Jesus came in flesh, आणि जेव्हा प्रभू येशू शरीर रूपेने आला, this was the message to the one who carried Jesus called Mary. आणि हा मेसेज तिच्यासाठी होता, मेरी, जिने हे मनुष्य प्रभू येशूला जन्म दिला होता. आज 2000 साल के बाद, आणि आज 2000 वर्षापूर्वी Jesus is still getting birth, आणि प्रभू येशू अजूनही जन्म घेतो, not in the flesh, तो शरीरात नाही, but in the spirit. परंतु आत्म्यामध्ये. You know, and inside whom he is getting birth? आणि कोणाच्या मध्ये तो किसके जन्म घेतो? अंदर आज पर यीशु मसीह पैदा हो रहा है? आणि की कोणाच्या मध्ये देव जन्म घेतो? It is you and me. It is inside you and me. ते म्हणजे तुम्ही आणि मी. The same Jesus who was born in flesh 2000 years back आणि जो प्रभू येशू 2000 वर्षापूर्वी त्या शरीरात जन्म घेतला, is the same Jesus who's formed inside us today in spirit. आणि तोच प्रभू येशू तुमच्यामध्ये आज जन्म घेणार आत्म्याद्वारे. Today, God's message over our life is this. आणि आज देवाचं वचन हेच आहे, Because you're going to conceive Jesus inside you in spirit. आणि जेव्हा कारण तुम्ही प्रभू येशूला तुमच्या आत्म्यामध्ये स्वीकारावा, In spirit, as you're going to conceive Jesus in spirit. जसं प्रभू येशूला तुमच्या आत्म्यात स्वीकारता, No more your life will be a sorrowful life. तेव्हापासून तुमचं जीवन हे दुःखी आणि त्रासाचं राहणार नाही. No more your life will be a painful life. तुमचं जीवन त्रासमय वेदनादायी राहत नाही. Because now the one you are conceiving inside कारण ज्याला तुम्ही तुमच्या जीवनात स्वीकारताय is the Holy One. तो पवित्र आहे, And He is there, and when He arrives inside our lives, आणि जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये येतो, स्थापित होतो, God's rejoicing comes inside our life. देवाचा आनंद उल्हास आपल्यामध्ये येतो, God's favor comes inside our देवाची life. कृपा आपल्यामध्ये येते, God's blessing enters our life. तेव्हा देवाचे आशीर्वाद आपल्यामध्ये येते. Amen. Hallelujah. Hallelujah. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला काहीतरी If सांगायचं, your life is sorrowful all these years, आणि जर तुमचं जीवन हे दुःखाने आणि त्रासाचं होतं या if वर्षभरात, your life is painful all these years, आणि वेदनाचं होतं या वर्ष, the same Jesus who was born 2000 years back in flesh, तो सेम प्रभू येशू 2000 वर्षापूर्वी जन्म घेतला शरीरात, who want to get inside your life in spirit this evening. त्याला आज तुमच्या
आत्म्यात जन्म घ्यायची इच्छा आहे. That time Jesus chose a woman called Mary to come inside. आणि त्यावेळेस देवाने मरियेला निवडलं त्याच्या जन्म For घेण्यासाठी. Jesus to come in flesh. परमेश्वराने मरियेला निवडलं. For Jesus to come in flesh. प्रभू येशू शरीर रूपी जन्म. He needed a woman called Mary. त्याला मरिया ह्या स्त्रीची गरज होती. But today, परंतु आज for Jesus to come in spirit, परंतु प्रभू येशूला आत्म्यात जन्म He घेण्यासाठी need you and me. त्याला तुमची आणि माझी गरज आहे. Today He is not just choosing one Mary. तो आज एका मरियेला नाही निवडत आहे. He is not just choosing one Joseph. तो एका योसेफाला नाही निवडत आहे. Jesus is choosing His people so that He can get born inside them in spirit. परंतु देव त्याच्या लोकांना निवडत आहे जेणेकरून प्रभू येशू त्यांच्यामध्ये जन्म घेईल. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Your life will never be a sorrowful life from now. आणि त्यामुळे तुमचं जीवन आतापासून हे वेदनाचं दुःख त्रासाचं नसणार आहे. Eve received sorrow and pain. आणि Eve received sorrow and pain हवेने त्रास वेदना स्वीकारल्या because sin came inside them. कारण पाप त्यांच्यामध्ये आलं होतं. But Mary received favor and rejoiced. परंतु मरियेला देवाची कृपा आणि आनंद भेटला Because the holiness called Jesus was entering her. कारण जो पवित्र प्रभू येशू होतो देव होता तो तिच्यामध्ये आला. Today Jesus, that holy God, wants to enter inside us as a spirit-filled man, where the rejoice and the blessings of God want to enter our life. आणि सेम प्रभू येशूला तुमच्यामध्ये यायचं आहे आत्म्याच्या रूपात, आत्मिक मनुष्याच्या रूपात आणि ते आनंद घेऊन देवाचा. Then now we're going to go and finish up here. 34th verse. आणि आता आपण इथं संपूर्ण 34th verse. 34, 35. 34 आणि 35 वचन. We have time until 4:30, so 34 and 35. आणि तेव्हा मरिया दूताला म्हणाली हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही. Wait. Here the word of God says, आणि इथं देवाचं वचन सांगतं. Mary said to the angel, आणि मरिया दूताला म्हणाली how this can happen? हे कसे होईल How this can happen? आणि हे कसं घडेल. It is impossible. कारण हे अशक्य आहे. You know, when I read this word, आणि जेव्हा मी हे वचन वाचतो it is literally speaking about a woman called Mary आणि हे याबद्दल एक मरिया या स्त्रीबद्दल सांगतो who came from the Eve, जी हवेपासून जन्मलेली is asking God, आणि ती परमेश्वराला मागती God, we were called to carry sorrow and pain. आणि आम्ही बनलेलो आहोत ते दुःख आणि त्रास घेण्यासाठी. We are now cursed with sorrow and pain आणि आम्ही त्या दुःख आणि त्रासाच्या शापाने भरलेलो आहोत because of the sins we committed. कारण जे पाप आम्ही केलं त्यामुळे. How I can carry this Jesus who is rejoiceful and who is a holy one? आणि तर मग कसं मी या प्रभू येशूला जो पवित्र आणि आनंदी आहे How I can carry him? त्याला कसं स्वीकार How it is possible? आणि हे कसं घडेल. That was the question of Mary. आणि ते प्रश्न होता मरियेचा. Today you might wonder, आणि कदाचित आज तुम्ही त्या विचार करत असाल my life is full of sin. माझं जीवन हे पापाने भरलेलं I am आहे. not worthy enough. आणि मी योग्य नाही. How I can carry Jesus in spirit in my life? तर मग कसं मी प्रभू येशूला आत्म्यात स्वीकारू. My life is full of sorrow and pain. माझं जीवन हे दुःख आणि त्रासाने भरलेलं आहे. How my life can become rejoicing and favored one? कसं माझं जीवन हे आनंद आणि उल्हासाने भरलेलं आहे. कितने लोगों को ये शब्द तुम्हारा मन में आते हैं? किती लोकांना असं हे शब्द Oh, I am not eligible to carry Jesus आणि in spirit. मी योग्य नाही प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी. That was the same question of Mary. आणि तेच प्रश्न मरियेचाही होता. How I can carry that? कसं मी ते स्वीकारू. And then 35th word is the word of God for that question. आणि 35व वचन देवदूत तिला म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करेल. Amen. Hallelujah. The word of God says, आणि देवाचं वचन सांगतं the Holy Spirit will come upon you. आणि पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. When Holy Spirit comes
comes upon you, जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, the power of the highest God will shadow your life. देवाचं सामर्थ्य जे महान परमेश्वराचं आहे ते तुझ्यावर सावली असं करेल. If you wonder this evening आणि जर आज तुम्ही चिंता करत असल्या how your sinful life can carry Jesus, कसं तुमचं पापमय जीवन प्रभू येशूला घेऊन चालेल तुमच्या जीवन, your life which is filled in sin, तुमचं जीवन जे पापाने भरलेलं आहे, if you ever wonder how this sinful life can carry Jesus inside आणि you, जर तुम्ही चिंता करत असाल की कसं प्रभू येशू हे पापमय जीवनात प्रभू येशू राहील घेऊन मी चालेल प्रभू येशू. same way the Mary's doubt was that आणि अशाच रीतीने मरियेला पण संशय होता, I am incapable of carrying a child inside me. मी योग्य नाही ते बाळ घेऊन घेण्यासाठी, क्योंकि I am not eligible for it. कारण मी त्या योग्यतेचं नाही त्या बाळाला But जन्म how I am going to carry him? परंतु कसं मी हे करू. The word of God says the Holy Spirit will come upon you. परंतु देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, And when he comes upon you, the power of God will come upon you. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येईल. When power of God comes upon you, जेव्हा देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येईल, the same life that carried sin तेच जीवन जे पापाने भरलेले पाप घेऊन चाल will carry Jesus inside us. तेच जीवन प्रभू येशूला घेऊन चालेल, प्रभू येशूला जन्म देईल. Amen. Hallelujah. Hallelujah. This evening, I want to tell you something. The same our sinful life is going to carry Jesus from today because of the power of the Holy Spirit. आणि मला तुम्हाला सांगायचं तेच जीवन जे पापाने भरलेलं आहे आज आपलं, तेच प्रभू येशूला घेऊन चालेल आजपासून. The same life that is filled in sin will be carrying Jesus because the Holy Spirit and His power is going to overshadow us. ते सेम पापमय जीवन जे आपलं आहे त्या पापमय जीवनात तुम्ही प्रभू येशूला घेऊन चालताल, कारण देवाचं सामर्थ्य देवाचा पवित्र आत्मा तुमच्यावर Today, let us rejoice आणि त्यामुळं आपण आज आनंद करू, because the favor of God has fallen upon us. कारण देवाचं कृपा हे आपल्यावर आली, Because कारण the Holy Spirit has come upon us. कारण पवित्र आत्मा आपल्यावर आला And the power of God is resting over our lives. आणि देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलं. This evening, let us not get panic over our lives. आणि त्यामुळे आज या संध्याकाळच्या वेळेस आपण चिंता करण्याची गरज नाही, Because the power of God is in us through the Holy Spirit. कारण देवाचं सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे. Amen. Hallelujah. Hallelujah. So I want to tell you that God's favor and His rejoicement is in over our lives. आणि त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की देवाची कृपा आणि देवाचा आनंद हे आपल्यामध्ये आहे. As in few days, as we're going to celebrate the birth of Jesus, आणि थोड्याच दिवसात आपण प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करणार let's आहोत. remember this is the season God wants to pour His rejoice and His favor over our lives. आणि हाच तो काळ आहे, जी वेळ आहे जे देवाची कृपा देवाचा आनंद आपल्या जीवनात होतो. This is the season where Jesus wants to form inside us in spirit through the power of the Holy आणि Spirit. हाच तो सण आहे, हाच ते दिवस आहे जे प्रभू येशू त्याच्या शरीर रूपेने आपल्या आत्म्यात जन्मणार आहे. How many of you ready to carry Jesus in spirit like how Mary carried Jesus in flesh? आणि किती जण तयार आहेत आज आत्म्यात त्या प्रभू येशूला घेऊन चालण्यासाठी आणि शरीरात. That Mary could carry Jesus in flesh because of Holy Spirit. आणि ती त्यामध्ये प्रभू येशूला घेऊन चालत होती शरीरात, कारण पवित्र आत्मा तिच्याकडे होता. And today we can carry Jesus in spirit through the same power of the Holy Spirit. आणि आपण एक तसं करू शकतो, कारण देवाचा पवित्र आत्मा हे आपल्यामध्ये. This evening let's pray and ask for that Holy Spirit to touch us. आणि आज या संध्याकाळच्या वेळेस आपण प्रार्थना करू की देव ते पवित्र आत्म्याचा स्पर्श आपल्याला व्हावा. Father Lord, we thank you for this time. आणि पिता आम्ही तुला धन्यवाद देतो या We वेळेसाठी. come to your presence in Jesus' name. आम्ही प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणापाशी येतो. Thank you, Lord. You are ending every sorrow and pain over people's life. आणि धन्यवाद देतो पिता की तू सर्व प्रकारचे त्रास दुःख तू संपवतो प्रत्येक Sorrow and pain came inside because sin came inside. आणि त्रास वेदना हे आमच्या जीवनात आलं कारण पाप आमच्यामध्ये आलं होतं. But today God is reversing it. परंतु आज पिता देव आज ते बदलत आहे. That God is going to bring rejoice. आणि ते बदलत आहे देव आनंदाने. God is going to bring favor.
कृपा आणत आहे. Because we're going to carry Jesus from today in spirit. कारण आपण प्रभू येशूला आपल्या आत्म्यात घेऊन The चाललो. same Holy Spirit तोच पवित्र आत्मा and His power आणि त्याचे सामर्थ्य came upon Mary मरियेच्या जीवनावर आले and conceived Jesus inside आणि her. प्रभू येशूला तिच्या जीवनात आले. Is the same Holy Spirit who going to enhance your power तोच पवित्र आत्मा तुमच्या जीवनात सामर्थ्य आणतो over every people's life प्रत्येक लोकांच्या to जीवनात. conceive Jesus in spirit this evening. प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी आहे जीवनात आत्मा में स्वीकार करने के लिए in spirit. Hallelujah, in Jesus name. येशूच्या नावात. Father, we thank you and we bless your holy name. पिता आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र नावात. In Jesus name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना. Amen. आमेन. Lord, thank you for this time, for the service. We cover each and every one in the name of Jesus. May the love of Father and the grace of Son Jesus and the sweet fellowship of the Holy Spirit be with us forevermore in Jesus' name. Amen. Amen.